पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली। पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। एनडीए सोबत चला, बहुतांश आमदारांचं बैठकीत मत। जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व। मनसे नेते आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार निवडणूक अधिकाऱ्यांची 11 वाजता भेट घेणार। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आज श्रीकांत शिंदेंचा दौरा। उपसभापती म्हणून निवडून आल्यानंतर सचिन अहिर यांचा आज नागरी सत्कार। वरळी बीडीडी समोर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा या कंपनीचे प्रकल्प प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। 8 जुलैच्या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला होता। मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर। पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट, तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर। शरद पवारांनाही मागे टाकलं। हे कसले विक्रम? फडणवीसांच्या नावे झालेल्या नव्या विक्रमावरून संजय राऊतांनी डिवचलंय। नेहरूंचे विक्रम कोणी मोडू शकतं का? वसंतदादांचं सहकार क्षेत्रातलं काम। शरद पवारांनी एमआयडीसी, महिला आरक्षणासारखे निर्णय घेतले। फडणवीस सांगू शकतील का त्यांनी काय केलं? राऊतांचा सवाल। लाडक्या बहिणींना धक्का। 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली। बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र। तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। लाडकी बहिणी योजनेत ई-केवायसी नंतर 1,67,00,000 महिला पात्र। वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या आकड्यात वाढ नाही। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। आता अटी लावून लाडक्या बहिणींना वगळलं जात आहे। कर्जमाफीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर शेतकऱ्यांना वगळायचं असेल मग कर्जमाफी कशाला देता? वडेट्टीवारांचा सवाल। लाडकी बहीण योजनेतून कर भरणाऱ्या महिला आणि पुरुष लाभार्थी वगळले। लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर तिजोरीवर ताण येणार याची कल्पना होती। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीपोटी कोल्हापूर जिल्हा बँकेला 611 कोटी अनुदान। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार। सोयाबीन बियाणं न उगवण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार हरीश पिंपळे आक्रमक। पिंपळेंकडून सरकारला आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा। जिल्ह्यात आतापर्यंत 1,722 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। अनिल पाटलांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटलांचं वक्तव्य। कोण दिल्लीत जाणार, कोण मुख्यमंत्री होणार, एनडीए म्हणून आम्ही बघू। संजय राऊतांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंची टीका। राज्यसभेवर पुन्हा कसं निवडून येता येईल राऊतांनी हा विचार करावा, असाही लगावला निशाणा। बच्चू कडू हे बच्चू आहे, ते बच्चू सारखी विधानं करतात, दरेकरांची टीका। कडूंनी प्रगल्भतेनं बोलावं, त्यांचा नेता सीएम व्हावा हे बोला। फडणवीसांनी कुठे जावं ते बोलू नये, दरेकरांची टीका। मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचं पालिका आयुक्तांना पत्र। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो, उपमहापौर संजय घाडींच्या पत्रात उल्लेख। उपमहापौरांना बंगला दिल्यास पालिकेकडून विरोधी पक्ष नेत्यालाही बंगला मिळावा। उपमहापौर संजय घाडींच्या मागणीवरून पेडणेकरांकडूनही बंगल्याची मागणी। शिंदे सेनेचे काही दलाल अफवा पसरवतायत। आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाही। नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चेवर माजी आमदार वसंत गीतेंची टीका। 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या। बियाणं उपलब्ध करून न दिल्यास बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकू। बोगस बियाण्यांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक। कृषी आयुक्त सूरज मांढरेंना फोन करत सूचना। तर सरकार झोपलंय का? बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, यामागचा सूत्रधार जाहीर करणार। गिरिजाने तेव्हा पोलिसात धाव का घेतली नाही? विनायक राऊतांचा सवाल। कोर्ट जेव्हा बोलावेल तेव्हा कोर्टासमोर हजर राहणार, विनायक राऊतांचं स्पष्टीकरण।
राणेंचा तिरस्कार करणाऱ्या विनायक राऊतांची विकेट पडली. विनायक राऊतांच्या घरच्यांनीच त्यांची विकेट पडली. निलेश राणेंचा हल्लाबोल. आम्हाला काही करायची गरज पडली नाही, निलेश राणेंचं वक्तव्य. विनायक राऊतांची सून सपशेल खोटं बोलते. त्रास दिला जात होता हे समजायला गिरिजा राऊतला 8 वर्ष लागली. किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. तर गिरिजा राऊतचा वकील हा भाजप पदाधिकारी, पेडणेकरांचा आरोप. हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंचा 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण. फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड. भाजप ठाकरे सेना आमनेसामने येण्याची शक्यता. रामरक्षा नव्हे, ठाकरे गट रक्षा पठण. भाजपच्या परिणय फुकेंची टीका. तर अनेक वर्षांनंतर ठाकरेंना शहाणपण सुचलं. उदय सामंतांचा हिटोला. ठाकरे सत्तेतल्या पक्षाच्या विचाराच्या मार्गावर उभे, याचा आनंद. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून बच्चू कडूंचा टोला. सोनम वांगचुक यांचं दिल्लीत 16 दिवसांपासून उपोषण. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली. देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन. 20 तारखेला सोनम वांगचुक यांचा नीट संदर्भात दिल्लीत मोर्चा. जिथे असाल तिथे सर्वांनी आंदोलन करावं. राहुल गांधींनीही आंदोलनाच्या ठिकाणी जावं. गरज पडल्यास मीही दिल्लीत जाईन, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला आप आणि माकपचा पाठिंबा. आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आपच्या शिष्टमंडळानं आंदोलनस्थळी भेट दिली. 20 जुलैला संसद भवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चालाही नेत्यांकडून समर्थन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासानी कोर कमिटीची बैठक. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश देखील या बैठकीला उपस्थित. जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये. मी दम देऊ शकतो पण माझी पत्नी दम देणार नाही. सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा. आमदाराच्या बायकोने संपादकाला फोन करून धमकी दिली. जयंत पाटलांनी केला होता आरोप. अहिल्यानगरमध्ये फुटीर खासदार वाकचौरेंना काळं फासण्याच्या तयारीत असलेल्यांना ताब्यात घेतलं. ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची मुंबईत बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक. सध्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विराजमान असून भाजप दोन्ही जागांसाठी आग्रही. राम मंदिर दानचोरी प्रकरण. सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार. राम मंदिर ट्रस्टला नोटीस. सुप्रीम कोर्टाने एसआयटीकडून स्टेटस रिपोर्ट मागवला. स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात जमा करण्याचे निर्देश. बोरिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून भाजप शिंदे सेनेत राजकारण. बोरिवलीत संजय निरुपम यांच्याकडून फेरीवाल्यांसोबत संवाद. क्यूआर कोड धारक फेरीवाल्यांना स्थानक परिसरात व्यवसायाची परवानगी द्या, निरुपम यांची मागणी. 26 अकराच्या हल्ल्यावेळी माझ्याकडे पिस्तूल असती तर मी देखील बाहेर पडलो असतो. जिथे काही दुर्घटना घडते तिथे महाजन असतात. महाजनांच्या 26 अकरा हल्ल्याबद्दलच्या वक्तव्यावर आमदार किशोर पाटील यांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे महायुतीत आले तर स्वागतच, पण खडसे शारीरिकरित्या थकले. भाजपात आले किंवा नाही आले तरी खूप फरक पडेल असं वाटत नाही. शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांची मागणी. आषाढी वारीमुळे महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला मुदतवाढ. आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान शिबिराचं आयोजन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. अनेक आमदारांनी केलेल्या मागणीनुसार आयोजनाच्या वेळापत्रकात आता बदल. सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक. नवीन आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारकडून 60% निधी आधीच वर्ग. पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती. 15 सप्टेंबरपर्यंत कामांची टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर पूर्ण करण्याचे या बैठकीत निर्देश. चंद्रपूर पालिकेतील काँग्रेसचा अंतर्गत वाद आणखी उफाळला. तत्कालीन गटनेते राजेश अडूर यांचा व्हिप डावलणाऱ्या धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांना नोटीस. दुसरीकडे वडेट्टीवार गटाच्या 11 नगरसेवकांची नागपुरात हजेरी. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने फडणवीसांचं केलं अभिनंदन. भाजप आमदार परिणय फुकेंच्या जनता दरबारात मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठं खिंडार. शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच खासदार ओमराजे निंबाळकरांचा अभिमन्यू पवारांसोबत जनता दरबार. जनता दरबारात एका मुलीने शाळेची फी भरण्याचा किस्सा सांगून ओमराजे निंबाळकरांचे आभार मानले. भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याने शेती बांधावर जाऊन केली पाहणी.
राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत येत आहेत. बद्रीनाथ मंदिरातील देणग्यांच्या गैरव्यवहाराप्रकरणी निलंबित कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक. प्रमोद नटियाल असं मंदिर समितीच्या अटक केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव. मंदिरातील देणग्यांमधील रोकड आणि काही वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप. विमान भाडं निश्चितीच्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा आदेश. पुढील 2 आठवड्यात नियमांची प्रत न्यायालयाकडे सादर करण्याचे निर्देश. सणासुदीला होणाऱ्या भरमसाठ भाडेवाढीविरोधातील याचिकेवर सुनावणी. रिक्त पद पैसे देऊन विकणाऱ्या टीटींवर आता कोलकाता उच्च न्यायालयाचे ताशेरे. अशा तिकीट निरीक्षकांवर कठोर कारवाईचे रेल्वेला आदेश. धावत्या रेल्वेतील रिकाम्या बसच्या बेकायदा विक्रीला आता चाप बसण्याची शक्यता. किशोरवयीन मुलांच्या परस्पर संमतीच्या नात्यांमध्ये पॉस्को कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. अल्पवयीनांच्या संरक्षणासाठी असलेला कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय का? न्यायालयाकडून सवाल उपस्थित. एसआर अर्जावर शिक्षकांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक छापल्याने दिवसभर फोनचा भडीमार. अध्यापन आणि निवडणूक कामकाजावर परिणाम. स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्याची शिक्षक सेनेची मागणी. क्रिकेटच्या पंढरीत भारतीय महिला संघाचा मोठा विक्रम. इंग्लंडच्या 270 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय. यास्तिका भाटियाचं शानदार शतक, तर क्रांती गौडचे 7 विकेट्स. येमेनमधील हुतींच्या नियंत्रणाखालील सना आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदींचा हल्ला. इराणी विमान उतरण्यापासून रोखण्यासाठी सौदींचा हल्ला. व्हिडिओ समोर. मुंबईत यंदा गणेश मूर्तींना पर्यावरणपूरक रंगच वापरले जाणार. पालिकेकडून मूर्तिकारांना 25,400 लिटर इको फ्रेंडली रंग मोफत दिले जाणार. या उपक्रमासाठी 1,63,00,00,000 रुपयांचा खर्च केला जाईल. फुटपाथच्या गटारावर झाकण नसल्याने म्हैस गटारात कोसळली. मीरा भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील ही घटना. 4 तासानंतर म्हशीला बाहेर काढण्यात आलं. कल्याण पूर्वे समाज भवनासाठी जागा मिळावी या मागणीसाठी आगरी कोळी समाज आक्रमक. नांदिवलीत प्रतिकात्मक भूमिपूजन करत शासनाला जागा मंजूर करण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. मुंबईतील शाहूनगरीतील पालिकेच्या 160 कर्मचाऱ्यांचं स्थलांतर. कर्मचाऱ्यांचं धारावीच्या सेक्टर हुतांश गटवा म्हाडाच्या संक्रमण इमारतीमध्ये स्थलांतर. एडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील धक्कादायक व्हिडिओ समोर आले. जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मृत कुत्रा पडल्याचा प्रकार घडला. मृत प्राण्यामुळे दुर्गंधी, स्वच्छता आणि पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह. पुण्यातील काही प्रमुख चौकात आंदोलनाला बंदी. एफसी रोड, जेएम रोड, बालगंधर्व चौक, अलका चौक आणि खंडोजी बाबा चौकात आंदोलनाला बंदी. आंदोलनापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार. पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था. पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार. जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश. जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. पालखी मार्गात ट्रकनं धडक दिल्यानं भीषण अपघात. 4 जखमी महिला वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. जेजुरीतील अपघाताची सखोल चौकशी करा. वारकऱ्यांच्या सुरक्षेची सरकारने पूर्ण काळजी घ्यावी. योग्य त्या उपाययोजना कराव्या. आमदार रोहित पवारांची मागणी. वारकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मुंबईत बैठक बोलावणार. दिंडीतील वारकऱ्यांच्या अपघातावरून मंत्री बावनकुळेंची माहिती. बावनकुळेंनी अपघातातील जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. भाजप सर्वतोपरी मदत करणार. चव्हाण यांचं आश्वासन. रवींद्र चव्हाण यांनी पहाटे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय. पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना अनुदान द्यावं. महाराष्ट्र पारंपरिक मूर्तिकार आणि हस्तकला संघाची मागणी. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे मागणी. मीरा भाईंदरमध्ये जन्म मृत्यू दाखल्यासाठी एक कुटुंबाला 6 दिवस चक्रा माराव्या लागल्याची घटना. कुटुंबाने तक्रार केल्यानंतर महापौर डिंपल मेहतांची संबंधित कार्यालयात धाड. महापौर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आरोपी रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करताना वकील आणि पोलिसांमध्ये वाद. पोलिसांनी वकिलांना कोर्ट परिसरातून बाहेर थांबण्यास सांगितलं होतं. वकील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वकिलांकडून पोलिसांविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय.
राम मंदिर दाम चोरी प्रकरणी जालन्यात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. बडी सडक परिसरातील राम मंदिरात आरती करताच मंदिर बंद केल्याचा प्रकार. मंदिराचे दरवाजे बंद करणं योग्य नाही. खासदार काळेंकडून नाराजी व्यक्त. नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा रघुपती राघव राजाराम म्हणत कॅन्डल मार्च. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा कॅन्डल मार्च. वर्ध्यात जिल्हा काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. अयोध्येतील देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपुरात काँग्रेसकडून राम मंदिर देणगी चोरी विरोधात अंचलेश्वर महादेव मंदिरात आंदोलन. खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे आंदोलनात सहभागी. अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी विरोधात गोंदियात काँग्रेसचं भजन दिंडी आंदोलन. राम मंदिर येथे ट्रस्ट बरखास्त करण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वराडी यांची मागणी. बदलापुरात ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी एफडीएची मोठी कारवाई. या प्रकरणी फ्लिपकार्ट मिनिट्स कंपनीचा परवाना निलंबित. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएकडून 2 कंपन्यांचे परवाने निलंबित. 2.93 कोटींचा खाद्यतेल साठा जप्त. बगारिया अॅग्रो प्रोडक्ट्स आणि बगारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवर एफडीएची कारवाई. नाशिकच्या बापूपूल परिसरात लूटमार करणाऱ्या गुंडाची पोलिसांनी धिंड काढली. तरुणांची गाडी आडून गुंडांनी लूटमार केली होती. लूटमार आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल. ईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक. सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. या प्रकरणी मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ता आणि सोनूकुमार दिवाकर अद्यापही फरार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत बाबा फरजांच्या दुसऱ्या घरावर पोलिसांचा छापा. सिटी चौक परिसरातील घरावर छापेमारी. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराची पोलिसांकडून झाडाझडती. बीडच्या माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे हाणामारीची घटना. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हाणामारी. 3 जण गंभीर जखमी तर 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. जमिनीत वाटा मागितल्याने 2 भावांसह 5 पुतण्यांकडून प्राणघातक हल्ला. बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावातील घटना. गोरख शिंदेसह पत्नी आणि 2 मुलं गंभीर जखमी. बीडच्या माजलगाव एसडीओ कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न. सादोळा येथील पांदण रस्ता खुला करण्याची मागणी. 6 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मीरा भाईंदरच्या काश्मीरा परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून हल्ला. 21 वर्षीय तरुण आणि त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला. काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. भरधाव कारची दुचाकीला धडक. वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. जखमी व्यक्तीच्या अंगावरून कारने आरोपीचं पलाय. उल्हासनगर पोलिसांकडून आरोपी अविनाश मुथाला अटक. बोरमहाड मार्गावरील कोंढरी गावाजवळ कार रस्त्याशेजारील खड्ड्यात पडून अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. चालक किरकोळ जखमी. अहिल्यानगरच्या नगर कल्याण महामार्गावरील निमगाव शिवारात बिबट्याचा 14 वर्षीय मुलावर हल्ला. आदित्य केदार असा बिबट्याचा हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलाचं नाव आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका. 171 शेतकऱ्यांच्या शेतात बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी. संबंधित कंपन्यांवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. मुदळा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने द्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन. नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने धारूर परिसरातील शेतकरी चिंतेत. जुलै महिना अर्धा संपला तरी बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह येवला तालुक्यात पावसाची दडी. शेतकऱ्यांची चिंता वाढली. चांगला पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची शेतकऱ्यांना भीती.